गुड मॉर्निंग स्टुडंट्स. TYBAचं आपलं हे 5th सेमिस्टर आहे. आपला विषय आहे हिस्ट्री, पेपर नंबर 4, ज्याचं नाव आहे मध्ययुगीन भारताचा इतिहास. या मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची सुरुवात करण्याआधी आपण पहिल्या लेक्चरपासून काय काय आजपर्यंत शिकलो ते आज आपण बघणार आहोत. म्हणजे आपलं हे आजचं TYचं पेपर 4चं समरी लेक्चर आहे. आत्तापर्यंत आपण काय शिकलो ऑनलाईन लेक्चरमध्ये ते आता आपल्याला बघायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण TYBAला तुम्हाला किती विषय असणार आहेत आणि कोणते विषय आहेत याची ओळख करून घेतली. म्हणजे TYBAला जे तुम्हाला 6 विषय आहेत, इतिहासाचे 3 विषय आणि अर्थशास्त्राचे 3 विषय यांची ओळख करून घेतली. त्यापैकी इतिहासाचे जे 3 विषय आहेत ते म्हणजे पेपर 4 मध्ययुगीन भारताचा इतिहास, ज्याचा काळ आहे इसवी सन 1000 ते 1526. त्यानंतर पेपर नंबर 5 आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, इसवी सन 1818 ते इसवी सन 1960 पर्यंतचा काळ आपल्याला त्याच्यामध्ये बघायचा आहे. आणि त्यानंतर आहे पेपर नंबर 6 पुरातत्वशास्त्राची ओळख, इंट्रोडक्शन टू आर्किओलॉजी. यामध्ये आपल्याला पुरातत्वशास्त्र म्हणजे काय आणि पुरातत्वशास्त्राची ओळख सगळी एकंदरीत करून घ्यायची आहे. तर असे हे तुम्हाला TYला आता 5th सेमसाठी 3 विषय असणार आहेत. या 3 विषयांपैकी आपण पेपर 4 आणि पेपर 6 हे ऑनलाईन लेक्चरमध्ये चालू केलेलं आहे. आणि त्यामध्ये आत्ता पेपर नंबर 4 मध्ययुगीन भारताचा इतिहास हा जो पेपर आहे म्हणजे विषय आहे, त्यामध्ये आपण आत्तापर्यंतचं आढावा जो घेतलेला आहे ते बघणार आहोत. त्यामध्ये इसवी सन 1000 पासून ते 1526 पर्यंतचा काळ आहे. आणि सुरुवातीला आपण या पेपर नंबर 4च्या अभ्यासक्रमाची ओळख करून घेतली होती की यामध्ये तुम्हाला किती विषय असतील, कसे विषय असतील, कोणते कोणते युनिट आहेत, हे सगळं आपण पाहिलं होतं. तर आणि जे पहिलं प्रकरण आहे तुमचं दिल्ली सुलतानशाहीची स्थापना, विस्तार आणि शेवट, हे पहिलं प्रकरण आहे. त्यामध्ये अ भाग जो आहे तुर्की आक्रमणाच्या वेळची भारताची सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती, हा अ भाग. आणि त्यानंतर ब भाग जो आहे गुलाम घराण्याचा उदय आणि ऱ्हास, एवढं आपण पाहिलं होतं. तर आज आपण याचा एक आढावा घेणार आहोत की आपण एवढ्या लेक्चरमध्ये काय शिकलो. तर जो पहिला प्रश्न आहे अ भाग जो आहे तुर्की आक्रमणाच्या वेळची भारताची सामाजिक आर्थिक परिस्थिती कशी होती. तर त्यावेळेसची राजकीय परिस्थिती म्हणजे जे वेगवेगळे राजे होते, वर्धन घराणं होतं, त्यांची परिस्थिती आपण बघितली. सामाजिक परिस्थितीमध्ये समाज कसा होता, समाजामध्ये कोणत्या रूढी, परंपरा, चालीरीती होत्या हे आपण पाहिलं. त्यानंतर वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था कशा होत्या आणि आर्थिक परिस्थिती म्हणजे तुर्कांचं आक्रमण होण्याच्या आधी भारताची आर्थिक परिस्थिती कशी होती हे आपण पाहिलं. म्हणजेच आपण जे बघणार आहोत सुलतान, दिल्लीच्या गादीवर बसलेले जे सुलतान आहेत त्या सुलतानांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि त्या सुलतानांचा अभ्यास करण्याच्या आधी ते जेव्हा गादीवर आले दिल्लीच्या गादीवर, तेव्हा त्याआधी भारताची परिस्थिती कशी होती, हा जो प्रश्न आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि ती परिस्थिती कशी होती हे आपण पाहिलं. त्यानंतर मोहम्मद गझनी जो आहे त्या मोहम्मद गझनीची स्वारी भारतावर झाली. मोहम्मद गझनीने एकंदरीत भारतावर 17 स्वाऱ्या केल्या. सगळ्यात पहिल्यांदा मोहम्मद गझनी येण्याच्या आधी भारतावर मोहम्मद बिन कासिम याने लढाई केली होती, म्हणजे चढाई केली होती. तो होता अरब. म्हणजे भारतीयांचा परकीयांशी संबंध सगळ्यात पहिल्यांदा केव्हा आला, तर ज्या वेळेस अरब यांनी सिंध प्रांतावर चढाई केली. आणि ते सिंध प्रांत तिथे चढाई करणारा व्यक्ती होता तो म्हणजे मोहम्मद बिन कासिम. आणि त्यावेळेस पहिल्यांदा भारताचा इस्लाम धर्माशी संपर्क आला. इस्लाम धर्म कसा आहे, कारण की तोपर्यंत भारत म्हणजे होतं हिंदुस्तान, तोपर्यंत परकीयांशी संबंध आलेला नव्हता. सगळ्यात पहिल्यांदा अरबांशी संबंध आला, इस्लाम धर्माशी संबंध आला, ते म्हणजे मोहम्मद बिन कासिम. त्यामुळे राजकीयदृष्ट्या भारत अस्वस्थ झाला. आणि त्यावेळेस मग प्रभावी शासकाचा भारताला अभाव वाटू लागला, कारण सम्राट हर्षवर्धन याचा सुद्धा मृत्यू झाला होता. आणि अनेक राजपूत राज्य जी होती ती वेगवेगळी उदयास आली होती. आणि त्यावेळेस या परकीयांचा संबंध भारतीयांशी आला. आणि मग मोहम्मद बिन कासिम याच्यानंतर भारतावर आला चढाई करायला, तो म्हणजे मोहम्मद गझनी.
आता सगळ्यात पहिल्यांदा आला होता मोहम्मद बिन कासिम, तो होता अरब. पण या अरबांपेक्षा सुद्धा तुर्क जे होते म्हणजे मोहम्मद गझनी हे जास्त आक्रमक होते. तलवारीच्या जोरावर ते त्यांच्या धर्माचा प्रसार करत होते. तसंच पूर्वेकडे साम्राज्य वाढवायचं ही त्यांची महत्त्वाकांक्षा होती. कारण अरब किंवा गझनी जो आहे म्हणजे गझनी प्रांतातला मोहम्मद गझनी हे होतं भारताच्या पश्चिमेकडे म्हणजे वायव्य भागाकडून आलेले. त्याच्यामुळे त्यांच्या पूर्वेला होतं हिंदुस्थान. मग पूर्वेकडे आपला साम्राज्य विस्तार करावा अशी त्यांची महत्त्वाकांक्षा होती. आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे ती क्षमतासुद्धा होती आणि तसं युद्धकौशल्यसुद्धा होतं. मग तशी त्यांनी पूर्वेकडे साम्राज्य विस्तार करण्याची योजना आखली. आणि मग प्राचीन भारताच्या सरहद्दीवर जे होतं अफगाणमधलं गझनी प्रांत, तिथे असलेला खोरासान प्रांताचा एक सुभेदार होता अब्दुल मलिक. आणि त्या खोरासान प्रांताचा सुभेदार जो होता अलप्तगीन, त्याच्या मृत्यूनंतर अब्दुल मलिकच्या मृत्यूनंतर सगळी सत्ता अलप्तगीनने ताब्यात घेतली. आणि त्यानंतर अलप्तगीनचा सेनापती होता सबक्तगीन आणि सबक्तगीनचा मुलगा होता हा मोहम्मद गझनी. आणि मग या मोहम्मद गझनीने सगळी सत्ता त्याच्या हातात घेतली. तो गझनीचा शासक झाला आणि मग तिथून तो भारतावर स्वाऱ्या करू लागला. मग मोहम्मद गझनीने भारतावर 17 स्वाऱ्या केल्या. या प्रत्येक स्वारीमध्ये तो दरवेळेस म्हणजे जेवढ्या त्याने स्वाऱ्या केल्या त्या सगळ्या स्वाऱ्या त्याने हिंदुस्थानच्या भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊन केल्या होत्या. हिंदुस्थानमधली भौगोलिक परिस्थिती कशी आहे त्यानुसार म्हणजे पावसाळा असेल तर तो पावसाळ्याच्या सुमारास म्हणजे पावसाळा संपण्याच्या सुमारास हिंदुस्थानमध्ये यायचा, स्वारी करायचा आणि परत जायचा. म्हणजे हिवाळा हा पूर्ण तो भारतातच काढायचा. आणि त्यानंतर अशा अनेक स्वाऱ्या करत करत त्याच्या प्रत्येक स्वारीमध्ये तो हिंदूंची कत्तल करणं, हिंदूंची मंदिरं फोडणं आणि अगणित प्रचंड अशी संपत्ती लुटून गझनीला घेऊन जायचं, एवढं काम तो करत होता. असं त्याने 17 स्वाऱ्या केल्या आणि शेवटी त्याचा मृत्यू झाला. त्याची सगळ्यात शेवटची जी स्वारी होती ती अत्यंत प्रसिद्ध अशी स्वारी, ती म्हणजे गुजरातमध्ये असलेलं सोमनाथ मंदिर. या सोमनाथ मंदिरावरची स्वारी त्याची अत्यंत मोठी स्वारी होती. त्या स्वारीमध्ये सोमनाथच्या मंदिराची पूर्णपणे राख रांगोळी त्याने केली. सगळ्या मंदिरामध्ये असलेले जे जड जवाहीर, हिरे, मोती, माणिक होतं सगळं घेऊन, सगळी संपत्ती घेऊन तो गझनीला परत गेला. आणि त्यानंतर मोहम्मद गझनीच्या नंतर गादीवर आला तो मोहम्मद घोरी. मग 12व्या शतकाच्या अखेरीस या मोहम्मद घोरीच्या स्वाऱ्या होऊ लागल्या. कारण जेव्हा 1030 मध्ये मोहम्मद गझनीचा मृत्यू झाला त्यानंतर 1175 म्हणजे 1175 मध्ये या मोहम्मद घोरीच्या स्वाऱ्या सुरू झाल्या. हा कोण होता मुळात? हा मोहम्मद घोरी कुठला होता तर तो गझनी, हिरात आणि घोर इत्यादी प्रांतावर त्याचं वर्चस्व होतं आणि त्यालासुद्धा त्याचा साम्राज्य विस्तार पूर्वेकडे करायचा होता. तर मग या मोहम्मद घोरीने त्याचा साम्राज्य विस्तार पूर्वेकडे केला. इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मोहम्मद गझनीने भारतावर स्वाऱ्या केल्या, त्याने 17 स्वाऱ्या केल्या, तरीसुद्धा तो स्वारी करायला यायचा आणि परत जायचा संपत्ती घेऊन. पण तो हिंदुस्थानमध्ये त्याने वास्तव्य केलं नाही. तो परत गझनीला जायचा. तो तिथलाच शासक होता, तिथलाच तो सुलतान होता. त्याने हिंदुस्थानवर आपलं राज्य प्रस्थापित केलं नाही, फक्त स्वाऱ्या केल्या. पण मोहम्मद घोरी जसा आला तसं तो दिल्लीच्या गादीवर बसला. त्याने हिंदुस्थानमध्ये आपलं स्वतःचं स्वतंत्र साम्राज्य स्थापन केलं. आणि त्यानंतर त्याचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर मग त्याच्या वारसाबद्दल प्रश्न निर्माण झाला. कारण मोहम्मद घोरीला पुत्र नव्हता, तो निपुत्रिक होता. त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर त्याच्या गादीवर कोण बसेल हा प्रश्न निर्माण झाला. पण त्याच्याजवळ असलेले जे त्याचे काही गुलाम होते त्या गुलामांवर तो त्यांच्या मुलाप्रमाणे प्रेम करायचा. त्याला गुलाम बाळगण्याची हौस होती आणि त्या गुलामांवर त्याचं खूप प्रेमसुद्धा होतं. आणि त्या गुलामांना तो त्याच्या गुणवत्तेनुसार, त्याच्या व्यक्तिमत्वानुसार तो कारभार बघण्यासाठी द्यायचा. त्यांना वेगवेगळ्या पदांवर त्याने नियुक्त केलं होतं. म्हणजेच एकंदरीत या घोरीने त्याच्या गुलामांना प्रेमळ वागणूक दिली होती. आणि त्यामुळे हे गुलामसुद्धा घोरीशी कायम एकनिष्ठ होते. म्हणजे आपल्या सुलतानाशी ते कायम एकनिष्ठ होते आणि त्यांनासुद्धा त्यांच्या गुणवत्तेनुसार पदं मिळाली होती. तर असं हा जो मोहम्मद घोरी होता त्याच्यानंतर त्याच्या गादीवर बसले ते त्याचे गुलाम. मग गुलाम घराण्याचा उदय झाला, जो आपल्या पहिल्या प्रकरणाचा ब भाग आहे, गुलाम घराण्याचा उदय. मग त्याच्यानंतर मोहम्मद घोरीच्या नंतर गादीवर बसणारा पहिला गुलाम होता तो म्हणजे कुतुबुद्दीन
ऐबक, ज्याला गुलाम घराण्याचा संस्थापक असं सुद्धा म्हटलं जातं, हा होता गुलाम घराण्याचा संस्थापक कुतुबुद्दीन ऐबक. महम्मद घोरीचे खूप गुलाम होते. नसरुद्दीन कुबेजा, याल्डोज, महम्मद बिन बख्तियार हे महत्त्वाचे त्याचे गुलाम, आणि त्याच्यापैकीच एक होता कुतुबुद्दीन ऐबक. मग हा गादीवर आला. जेव्हा ऐबक गादीवर आला तेव्हा त्याने स्वतःला कायम गुलामच समजलं. त्याने स्वतःला सुलतान ही पदवी लावली नाही. तो कायम घोरीशी एकनिष्ठ राहिला आणि त्याच्या फक्त 4 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ना त्याने जास्त साम्राज्य विस्तार केला, काहीच न करता फक्त आहे ते राज्य सांभाळण्याचा त्याने प्रयत्न केला. पण त्याच्या मृत्यूनंतर त्याला त्याचा असलेला मुलगा जो आहे आरामशहा, हा लाहोर या ठिकाणी होता. मग त्याच ठिकाणी तो त्याची राजधानी बनवणार होता, की आपली राजधानी आता आपल्या साम्राज्याची लाहोर याच ठिकाणी करायची, आणि तिथेच स्वतःला त्याने सुलतान म्हणून घोषित सुद्धा केलं. पण दिल्ली या ठिकाणी असलेले जे सरदार होते त्यांना वाटू लागलं की आपलं आता वर्चस्व संपेल, म्हणून दिल्लीमध्ये सगळ्या लोकांनी मिळून कुतुबुद्दीन ऐबकचा जावई जो आहे अल्तमश याला दिल्लीच्या गादीवर बसवलं. मग अशा पद्धतीने अल्तमश दिल्लीच्या गादीवर आला. आणि अल्तमशच्या नंतर त्याला मुलं होती, अनेक मुलं होती, पण त्याच्यानंतर त्याच्या गादीवर कोणी बसावं असं वाटत होतं त्याला, की त्याची मुलगी जी आहे रझिया सुलतान हिने गादीवर बसावं अशी त्याची इच्छा होती. आणि त्यानुसार त्याने तसं बोलून दाखवलं होतं. आणि मग अल्तमशच्या नंतर त्याची मुलगी रझिया ही गादीवर बसली आणि रझिया सुलतान झाली. त्यानंतर रझियाच्या नंतर बलबन हा जो आहे तो मुख्यमंत्री होता, तो गादीवर बसला. आणि बलबनच्या नंतर मात्र गुलाम वंशाचा ऱ्हास झाला. मग आपण जे गुलाम घराणं बघणार आहोत, गुलाम वंश, त्यामध्ये कुतुबुद्दीन ऐबक, अल्तमश, रझिया आणि बलबन यांचा आपण अभ्यास केला. तर सगळ्यात पहिल्यांदा अल्तमश कोण होता? तर अल्तमश हा कुतुबुद्दीन ऐबकचा जावई होता. तो सुद्धा एक गुलाम होता. म्हणजे कुतुबुद्दीन ऐबकने त्याला विकत घेतलं होतं गुलामांच्या बाजारातून. आणि जसा तो गादीवर बसला तसं त्याच्यासमोर असंख्य अडचणी येत गेल्या. कारण कुतुबुद्दीन ऐबकाला मुलगा होता, त्याचा वंश असताना सुद्धा त्याचा जावई हा गादीवर बसतोय, त्याच्यामुळे अनेक लोकांनी त्याला विरोधसुद्धा केला. म्हणजे अल्तमशला अनेक अडचणींवर मात करावी लागली, खूप अडचणींना तोंड द्यावं लागलं. आणि त्याचबरोबर महम्मद घोरीच्या मृत्यूनंतर आणि ऐबकाच्या मृत्यूनंतर हळूहळू राजपूत लोक जे होते, राजपूत राजांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व घोषित करायला सुरुवात केली होती. त्याच्यामुळे मग या अडचणींना तोंड देण्यासाठी आणि राजपुतांविरुद्ध मोहीम काढण्यासाठी अल्तमशने प्रयत्न केला. तसंच जे कुतुबुद्दीन ऐबकासोबतचे जे इतर गुलाम होते, याल्डोज, कुबेचा, महम्मद बिन बख्तियार, या सगळ्यांचा बंदोबस्त सुद्धा याला अल्तमशला करायचा होता. मग हे सगळं करून सगळ्या मोहिमा त्याने हाताळल्या आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू झाल्यावर म्हणजे त्याचे एक आपण योग्यता बघितली तर तो हुशार होता, तो एक लष्करी हुकुमशहा होता, कट्टर सुन्नीपंथीय होता, सगळं म्हणजे तो एकंदरीत चांगला होता. पण त्याला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं. आणि त्याने जेव्हा बंगाल आणि बिहारवर वर्चस्व प्रस्थापित केलं त्यावेळेस बंगाल बिहारच्या स्वारीमध्ये त्याचा जो मुलगा होता, मोठा मुलगा नसरुद्दीन, हा मारला गेला. आणि त्यामुळे तो आजारी पडला. नसरुद्दीन हा त्याचा लाडका मुलगा होता आणि त्यामुळे मग त्याला त्याच्या वारसाबद्दल सुद्धा प्रश्न निर्माण झाला की आता त्याच्यानंतर त्याच्या गादीवर कोण बसणार. मग त्याने त्याची मुलगी जी आहे रझिया हिचं नाव पुढे केलं की माझ्यानंतर गादीवर तिने बसावं असं त्याची इच्छा होती. आणि त्यानुसार मग अल्तमशच्या नंतर त्याची मुलगी रझिया ही सुलतान झाली. रझिया गादीवर बसली. मग त्या काळातला इस्लाम समाज होता. मुस्लिम समाजामध्ये अशा पद्धतीने एका स्त्रीने गादीवर बसावं हे त्या काळातल्या अमीर उमराव लोकांना पसंत नव्हतं. कसं काय एक स्त्री गादीवर बसू शकते आणि शिवाय ती सुलतान आहे आणि तिचं आपण ऐकायचं, ती सांगेल ते आपण ऐकायचं, हे त्या लोकांना पटत नव्हतं. त्याच्यामुळे तिला कायम सगळ्यांनी विरोधच केला. म्हणजे ती रझिया जी आहे ती अत्यंत कर्तृत्ववान होती. तिच्यामध्ये सुलतान पदाचे सगळे गुण होते. पण तरीसुद्धा सगळ्यांनी तिला विरोधच केला आणि तिलासुद्धा इतरांप्रमाणे म्हणजे इतर दुसऱ्या सुलतानांप्रमाणे अमीर उमरावांच्या हाताखाली राहणं, फक्त एक नावापुरता गादीवर बसणं आणि दुसरं अमीर उमराव जे सांगतील त्यांचे सल्ले ऐकणं हे तिलासुद्धा मान्य नव्हतं.
म्हणजे एकंदरीत दुसऱ्याच्या ताटाखालचं मांजर बनून राहणं हे सुद्धा तिला आवडत नव्हतं. ती एक कर्तृत्ववान स्त्री होती, म्हणून तिला कायम सगळ्यांनी विरोध केला आणि शेवटी तिचा सुद्धा अंत झाला. तिचा सुद्धा शिरच्छेद करण्यात आला आणि तिच्यानंतर मग गादीवर कोण बसणार असा प्रश्न निर्माण झाला. आणि त्यावेळेस मग अल्तमशने ज्या 40 गणी लोकांची नेमणूक केली होती, म्हणजे अल्तमश गादीवर असताना त्याने त्याच्यासोबतचे जे काही शत्रू होते ते शत्रू कोण आहेत, कसे आहेत हे समजण्यासाठी 40 लोकांची निवड केली होती, की असे विश्वासू 40 लोक की जे त्याच्यासोबत असतील, त्याचे विश्वासू असतील आणि कुठेही राज्यामध्ये किंवा त्याच्या विरुद्ध काहीही कट कारस्थान जर झालं तर त्याची माहिती ते अल्तमशला देतील. अशा 40 लोकांची नेमणूक अल्तमशने केली होती आणि त्याच 40 लोकांपैकी एक होता सुलतान बलबन. मग तो 1265 पासून ते 87 पर्यंत त्याची कारकीर्द होती. सुरुवातीला 20 वर्ष तो मुख्यमंत्री म्हणून होता, म्हणजे 40 गणी लोकांमध्ये सरदार होता, आणि त्यानंतर पुढच्या 20 वर्ष तो सुलतान म्हणून कार्यरत होता. तर असा हा बलबन शेवटचा सुलतान होता. त्यानंतर 40 गणी गटाचा नाश झाला. गुलाम घराण्याचा सुद्धा शेवट होऊ लागला, कारण की बलबन हा स्वतः 40 गणी लोकांमधला एक होता आणि त्याने रझियाला गादीवरून काढण्यामध्ये या 40 गणी लोकांचा खूप मोठा वाटा होता. मग हे जे 40 गणी सरदार होते त्यांनी जसं रझियाला बाजूला काढलं आणि रझियाच्या नंतर गादीवर येणारा जो नसरुद्दीन होता, नसरुद्दीन तिच्या भावाचा मुलगा नसरुद्दीन हा जो होता तो सुद्धा त्याने सुद्धा गप्प राहणंच पसंत केलं होतं. मग त्याला सुद्धा जर त्याने आवाज उठवला असता त्याला सुद्धा मारून टाकलं असतं. त्यामुळे या 40 गणी गटाचं वर्चस्व बघून बलबनने यांचा नाश केला. म्हणजे त्याने जे अल्तमशच्या काळापासून 40 गणी गट होता तो पूर्णपणे नाहीसा केला, नाश केला त्याचा. असा हा जो बलबन होता तो अत्यंत कर्तृत्ववान होता. त्याने खूप प्रयत्नपूर्वक त्याचं राज्य टिकून ठेवलं. आतापर्यंतच्या आलेले जसं कुतुबुद्दीन ऐबक, अल्तमश, रझिया यांच्यापेक्षाही हा बलबन वेगळा होता. जसा तो गादीवर आला तसं त्याने सगळं राज्याची सूत्र हाती घेऊन पूर्ण राज्यामध्ये बदल घडवून आणला. सगळीकडे त्याने बदल केला, अगदी राज्यकारभारामध्ये, राज्यामध्ये, दरबारामध्ये, स्वतःच्या पोशाखामध्ये, शिवाय त्याच्या वागणुकीमध्ये सगळीकडे त्याने बदल घडवून आणले. सुलतान बलबन याने कधीही लोकांसमोर हसला नाही तो मोठ्याने, कायम त्याने गंभीर मुद्रा ठेवली. त्याने स्वतः कधी मद्यपान केलं नाही आणि कोणाला करू सुद्धा दिलं नाही. म्हणजे त्याने एकंदरीत राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणले. हेर खातं जे आहे त्याची पुनर्रचना केली. शिवाय त्याच्या शिक्षा या खूप कडक होत्या. त्याने इतक्या कडक शिक्षा केल्या की त्या शिक्षेला घाबरून राज्यामध्ये कोणीही काहीही गुन्हा करत नव्हतं. एवढ्या त्यांनी कडक शिक्षा केल्या. म्हणजे एका व्यक्तीला, मलिक बागबक या व्यक्तीला त्याने जी गुन्ह्याची बातमी लपून ठेवली होती त्यामुळे त्याला शिक्षा म्हणून त्याचं शव जे आहे ते वेशीवर टांगलं होतं. म्हणजे जो कोणी ते शव बघेल जाता येता तो घाबरून पुन्हा तसा गुन्हा करणार नाही. अशा त्याच्या शिक्षासुद्धा कडक होत्या. त्याने सैन्याची भरती करणं, त्यांचं प्रशिक्षण, शस्त्रसामुग्री हे सगळ्या खात्याकडे म्हणजे सगळीकडे त्याने स्वतः लक्ष दिलं. कोणावरही अवलंबून न राहता त्याने सगळीकडे स्वतः लक्ष दिलं. तो कोणाच्याही समोर जात नव्हता किंवा कोणालाही भेटत नव्हता. म्हणजे दरबारामध्ये जेव्हा असायचा तेव्हाच दरबारामध्ये येताना तो अत्यंत गंभीर मुद्रेने असायचा. शिवाय कोणी कितीही पैसे दिले, श्रीमंत असला व्यक्ती, कितीही प्रतिष्ठित व्यक्ती असला तरी सुद्धा तो कोणालाही भेटत नव्हता. एक कारण होतं ते म्हणजे तो सुलतान होता. त्याला सुलतानपद त्याचं तसं टिकवायचं होतं किंवा त्यात तशी प्रतिष्ठा ठेवायची होती सुलतानाची, म्हणून भेटत नव्हता आणि म्हणून तो हे सगळं असं त्याची वागणूक होती. पण दुसरीकडे त्याला भीतीसुद्धा वाटत होती की त्याला अनेक लोकांचा विरोधसुद्धा होता. त्याच्यामुळे सुलतान असल्यामुळे कोणीही त्याला मारेल आणि गादी सुलतानाची घेईल, म्हणून तो कोणालाही जास्त भेटत नव्हता. तर असा हा बलबन होता जो या बाकीच्या सगळ्या सुलतानांपेक्षा वेगळा होता. तो इतका कठोर होता की सगळीकडे त्याची भीती बसली होती. सगळ्या लोकांमध्ये सगळी प्रजा त्याला घाबरायची. पण ज्यावेळेस त्याचा मृत्यू झाला बलबनचा, त्यावेळेस शेवटी असं म्हटलं जातं की तो एक हुकुमशाह होता. तो सुलतान पदाला दैवी पद आहे असं मानायचा, की सुलतान म्हणजे काय की देवाचा एक अंश आहे असं मानत होता. पण मनाने तो अत्यंत मऊ हृदयाचा होता.
म्हणजे तो इतका कठोर नव्हता, तो फक्त दाखवण्यासाठी कठोर वागायचा, पण तो तितका कठोर नव्हता असं म्हटलं जायचं. शिवाय या सुलतानाला भेटण्यासाठी त्याने लोकांना सांगितलं होतं की सुलतानाला भेटताना सजदा करायचा म्हणजे साष्टांग दंडवत घालायचं आणि पायबोस म्हणजे सुलतानाच्या पायाचं चुंबन घ्यायचं असं त्याने सांगितलं होतं. आणि असा किंवा अशा पद्धतीने त्याने सगळ्या लोकांमध्ये त्याचा धाक निर्माण केला होता. तर असा हा बलबन, त्याचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्याच्यानंतर गादीवर कोण बसेल हा प्रश्न निर्माण झाला. मग त्याच्या हयातीतच म्हणजे बलबन जेव्हा जिवंत होता तेव्हा त्याने त्याचा जो नातू आहे कैकोबाद याला पुढे केलं, त्याला गादीवर बसवावं असं सांगितलं. पण सगळ्या अमीर उमरावांनी या कैकोबादला गादीवर न बसवता जो बलबनचा दुसरा नातू आहे खुश्रू त्याचं नाव, त्याला गादीवर बसवलं. आणि तो गादीवर बसल्यानंतर त्याची कारकीर्द सुरू असताना त्याला पक्षाघाताचा झटका आला आणि त्यामुळे तो पांगळा झाल्यामुळे तो सुलतान पदास लायक नव्हता. म्हणून अशा सगळ्या परिस्थितीचा फायदा घेतला जलालुद्दीन खिलजी या एका व्यक्तीने. आणि इथे मग सुलतानशाहीचा अंत झाला आणि पुढे नंतर खिलजी घराण्याचा उदय झाला. खिलजी घराण्याचा उदय म्हणजे जलालुद्दीन खिलजी हा सुलतान झाला. मग इथे गुलाम घराण्याचा अंत झाला. मग हे एकंदरीत आपण सगळं पाहिलं होतं. त्यानंतर पुढे जलालुद्दीन खिलजी, अल्लाउद्दीन खिलजी हे कसे गादीवर आले यांचा इतिहास आपण नंतर पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर तुम्हाला हा जो इतिहास आहे म्हणजे हा जो पेपर आहे मध्ययुगीन भारताचा इतिहास, हा अभ्यास करण्यासाठी काही संदर्भ पुस्तकं आहेत. ते म्हणजे जितेंद्र सुरेश भांबरे यांचं मध्ययुगीन भारताचा इतिहास, डॉक्टर श.गो. कोलारकर यांचं मध्ययुगीन भारताचा इतिहास, डॉक्टर राजेंद्र भांबरे आणि बाळासाहेब देवकाते यांचं मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि डॉक्टर अनिल कठारे यांचं. तर ही चारही पुस्तकं तुम्हाला अभ्यासासाठी म्हणजे रेफरन्ससाठी तुम्ही वापरू शकता आणि त्यामधून तुम्ही अजून ह्यापेक्षाही जास्त इतिहास जाणून घेऊ शकता. तर आज आपण एकंदरीत मध्ययुगीन भारताचा इतिहास याच्यामधलं पहिलं जे युनिट आहे त्या पहिल्या युनिटमधला अ आणि ब भाग बघितला. क भाग आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. धन्यवाद.